तर बीएमसीने जो प्रोजेक्ट रद्द केला आहे त्याविषयीची अपडेट आपण घेणार आहोत। दरम्यान आणखी एक मोठी अपडेट आहे जालन्याच्या गृहनिर्माण प्रकल्पाविषयी। शिंदेंच्या काळातील आणखी एक प्रकल्प रडारवर आला आहे। जालन्यातील सुमारे 900 कोटी रुपयांच्या किमतीचा गृहनिर्माण प्रकल्प आता चौकशीच्या फेऱ्यात सापडल्याची माहिती आहे आणि याच विषयीचा आढावा घेतलेला आहे आपल्या प्रतिनिधींनी। बघूया। जालन्यातील खरपुडी येथील सिडको प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असतानाच हा प्रकल्प जो आहे तो आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। मी सध्या याच प्रकल्पाच्या ठिकाणी आहे आणि आपण जर बघितलं तर याच ठिकाणी हा सिडको प्रकल्प होणार असून या ठिकाणी 900 कोटींचा हा प्रकल्प आहे। मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं तर या भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये अपरिहार्य व्यवहार होत असून 900 कोटींचा अपार झाल्याची तक्रार जी आहे ते माजी आमदार संतोष सांबरे यांनी केली होती आणि त्यानुसार जर बघितलं आपण तर या सगळ्या सिडको प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश जे आहेत ते आता मुख्यमंत्री उपसचिव दिलेले आहेत। आपल्या सोबत या ठिकाणचे काही शेतकरी आहेत। दादा मला सांगा की आता या सगळ्या जमिनी जी आहेत ते तुमच्या सुद्धा यामध्ये गेलेल्या आहेत, कशा पद्धतीचा भाव आहे आणि येलो आणि ग्रीन काय फरक आहे याच्यामध्ये? आता यातील फरक असा आहे की येलो मध्ये 1,75,00,000च्या जवळपास रेट भेटलेला आहे जे आता खरेदी खत झालेले आहे आणि असं आम्हाला अथोराइज तर नाही सांगण्यात आलं पण असं सांगतात की तुम्हाला ग्रीन मध्ये 30 ते 35 लाख रुपये भाव भेटणार। दोन्ही जमिनीवरती घरच होणार आहे, म्हणजे प्रकल्प एकच आहे आणि घरच होणार आहे आणि ही संस्था असल्यामुळं दोन्हींचे रेट समान घेण्यात यावे त्यांनी, ही आमची शेतकऱ्याची प्रथम मागणी होती। दुसरा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस खरेदी खत चालू केले की यांनी फक्त काही पर्टिक्युलर लोकांचे खरेदी खत करून घेतले, जे समजा व्यापारी वर्ग आहे मोठा त्यांचं। तर त्याच्यामध्ये असं झालं, परत त्याच्यामध्ये असं आहे की 10 एकरचा गट असन तर 8 एकर जी जमीन आहे मोठ्या लोकांची ती घेतली, 2 एकर शेतकऱ्याची सोडून दिली। त्याच्यानंतर हे सगळं ते मोठाले जे लोक आहे समजा व्यापारी वर्ग त्यांचं सर्वांचं पेमेंट रिलीज झालं, सर्वांना पैसे भेटले की ज्यांनी काही दिवसापूर्वी जमिनी खरेदी केल्या त्याचा आम्हाला त्याचा आक्षेप नाहीये, परंतु त्यांना पैसे भेटले, सर्व झालं। आता शेतकऱ्याची बारी आली पैसे भेटायची। मग हे आतापर्यंत माझे आमदार सांबरे साहेबांना हे लक्षात नाही आलं का की ज्यावेळेस शेतकऱ्यांना पैसे भेटणार त्यावेळेस त्यांनी आक्षेप करून घेतला? त्याच्या अगोदर घ्यायचा ना। ते जे व्यापारी वर्ग आहे त्या व्यापारी वर्गाला पैसे भेटायच्या अगोदर आक्षेप घ्यायला पाहिजे होता। याच्यामध्ये काय व्हायला लागलं की हे राजकारण करायला लागले शेतकऱ्यासोबत मूळच्या, तर याच्यामध्ये शेतकरी भराडला चालला। बरं मला सांगा की आता जो मोबदला आहे काही लोकांना जे आहे ते 1.25 कोटी रुपयांचा एकरी मावेजा दिलाय, मात्र काही शेतकऱ्यांना 30 लाख रुपये एकरनं मावेजा मिळतोय। म्हणजे हा जो याच्यामध्ये भूमाफिया जे आहे ते या सगळ्या प्रक्रियामध्ये शिरल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। हो नक्कीच नक्कीच, त्या शिरल्या 1.25 कोटी नाही 1,67,00,000 रुपये एकरने त्यांना दिलेला आहे। आता ही माझी जमीन आहे, तर ही जमीन बघा तुम्ही, ह्या साईडचा एक सदस्य झाली, माझ्या वरच्या साईडची पण झाली, फक्त आमची जमीन सोडली। म्हणजे का आम्ही कोण सोडलं मला हे समजायचं, फक्त व्यापारी लोकांची कसं झाली, आमची का झाली? आम्ही का म्हणजे त्यांना दिलं नाही म्हणून होत नाही का आमची जमीन? आम्हाला हेच विचारतात, ही जर समज बांधत फक्त रोडच्या बाजूला जर ग्रीन जमीन आहे, रोडच्या वर साईडला येलो जमीन आहे, यांना 1,67,00,000 रुपये, यांना 30 लाख रुपये एकरी, हे कसा भाव ठरवतात मला हेच समजत नाही। बरं आमची जमीन येलो मध्ये असून पण घेतली नाही, मग आमची येलोच म्हणजे ना, आमचा आक्षेप नाही, आम्ही त्यांना सगळं सहमती पण दिलेली आहे, तरी ते आमची जमीन दृष्टी करत नाही। आम्ही 4 वारंवार आमची 4 वेळेस त्यांनी मोजणी केली फक्त प्रत्येक वेळेस। बर दादा मला सांग की काही लोकांना जे आहे ते 1.25 कोटीचा मावेजा आहे, काही मग आता सगळं या शेतकऱ्यांना 30-30 लाख रुपयांना मावेजा मिळतोय, याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं तुम्हाला वाटतंय का? अजून काहीच नाही। अजून आपण जर बघितलं तर याच प्रकल्पाच्या ठिकाणी मी आहे आणि आपण जर बघितलं तर हा सगळा प्रकल्प जो आहे तो आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय। दादा तुम्ही या ठिकाणचे रहिवासी आहात, शेतकरी आहात तुम्ही, तुमची जमीन याच्यामध्ये गेली, तर कशा मोबदला तुम्हाला मिळतोय? नाही, मोबदला देताय ते आम्हाला मान्य आहे, पण तो आता समजा रखडला म्हणतायत ना, याचा गावात नुकसान आहे ना, याच्यामुळे गावामध्ये रोजगार होईल, सगळ्या गोष्टी होतील, आमचा ते फायदा त्यामध्ये फायदाच आहे ना। पण मावेजाचं काय? काही लोकांना जे आहे ते 1.25 कोटीनं दिले, 1,67,00,000 लाखाने दिले, काही नाही, रेट वाढून देणार ते झाले, आम्ही बोललो भाऊला, अजून आम्ही निवेदन बी दिलं कलेक्टरला, रेट वाढून देणार आहे। बाकी येलोच ग्रीनचा जो फरक आहे ते देणारच आहे ना, ते आमचा काही विरोध नाही, आम्ही सगळ्यांना सहमत दिले ना, आणि तो प्रकल्प आमच्याकरता चांगला आहे ना गावाकरता। आता काही लोकांच्या जर झाल्या, काही लोकांनी आता 2-2, 3-3, 4 वर्ष जमीन पडली जाते, हे काय करणार इथं? 19 पासून पडली आहे। काही शेतकऱ्यांच्या जमिनी तशाच ठेवल्यात, काही व्यापाऱ्यांच्या जमिनीचे रजिस्टर झाले, व्यापाऱ्याचे झाल्या, काही शेतकरी झाले, असं म्हणतायच नाही आपल्याला, सगळ्यांचे झाले,
काही व्यापाऱ्याचे बी झाले आणि काही व्यापाऱ्याचे झाले. आता जे लोक बाकी आहेत ते काही शेतकरी बाकी आहे, काही व्यापारी बाकी आहे. तर आज थोडी त्यामध्ये असं बर, आपण जर बघितलं तर हा प्रकल्प आहे आणि याच प्रकल्पाच्या चौकशीचे जे आहे ते आदेश मुख्यमंत्री उपसचिवांनी दिलेले आहेत. आता 900 कोटींचा हा प्रकल्प आहे. माजी आमदार संतोष सांबरे यांनी ही तक्रार केली होती. एकनाथ शिंदेच्या काळामध्ये हा प्रकल्प जो आहे तो मंजूर झाला होता आणि त्यानुसार आता फडणवीस सरकारने याची चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे या सगळ्या प्रकल्पावरून भाजप किंवा मग शिवसेनेमध्ये जुंपण्याची जी आहे ती शक्यता वर्तवली जात आहे. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, खरपुडी, जालना. मी माननीय मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात तक्रार केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने या संदर्भातले सर्व चौकशीचे आदेश दिलेले आहेत. या भूमाफियांनी शेतकऱ्यांकडून काय भावाने जमिनी घेतल्या आणि आज सिडकोला काय भावाने विकत आहेत, या सिडकोले संपादित केलेल्या जमिनीचे मालक कोण कोण आहे, या संदर्भातली सगळी चौकशी आता या माध्यमातून होणार आहे. तर मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी घेतलेले अनेक निर्णय हे रडारवर आलेले आहेत. आता 1400 कोटींचा एक प्रकल्प मुंबई पालिकेनं रद्द केलाय. मुंबई पालिकेनं घरोघरी जाऊन घनकचरा संकलन, झोपडपट्ट्यांची स्वच्छता आणि ड्रेनेज तसंच शौचालय देखभाल या कामासाठी 4 वर्षांच्या कालावधीसाठी 1400 कोटींची निविदा दिलेली होती. ती आता रद्द केल्याची माहिती आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. शिंदेंच्या सूचनेनुसार दर आठवड्याच्या शेवटी डीप क्लीन स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलेला होता. शहरातील झोपडपट्ट्यांच्या नियमित साफसफाईसाठी एक एजन्सी नियुक्त करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. पण अशा प्रकारचे काम करणाऱ्या बेरोजगार संस्थेनं महायुती सरकारच्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलंय. तर 2024च्या पावसाळी अधिवेशनामध्ये भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी या सगळ्या निविदा प्रक्रियेवर प्रश्नांची सरबत्ती केली होती. मुंबई महापालिकेला सध्याच्या कामासाठी दरवर्षी 100 कोटींचा खर्च करावा लागतो. तर प्रस्तावित निविदेनुसार हा खर्च 350 कोटींच्या घरात जाणार होता. हा प्रकल्प रद्द झाल्याने एकनाथ शिंदेंना आणखी एक धक्का बसलाय. जवळपास 1400 कोटींचा एक प्रकल्प मुंबई महापालिकेनं रद्द केलाय. स्वच्छता करतात की स्वच्छ करतात की साफ करतात, अर्थ वेगवेगळे होतात. तर मला वाटतं की त्याची सुरुवात कदाचित शिंदेंपासून झाली असावी, स्वच्छतेची आणि सफाईची. तर दुसरीकडे पुण्यातील अतिशय मोक्याच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये नव्या वादाची ठिणगी पडणार अशी चिन्ह दिसत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना झालेल्या निर्णयाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून स्थगिती मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे. तर पुण्यातील मंगळवार पेठेमध्ये ऐन मोक्याच्या ठिकाणी असणारी 2 एकर जागा खासगी व्यावसायिकाला दिल्याच्या वादग्रस्त निर्णयावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये ठिणगी पडली आहे.